महत्वाची बातमी अगदी थोड्याच वेळात छगन भुजबळ निवासस्थानाहून निघणार आहेत शपथविधीच्या दिशेकडे। छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। सकाळी 10 वाजता ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण या क्षणी पाहतोय। छगन भुजबळ हे आता निघतायत शपथविधी करता। ही थेट दृश्य छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे। त्यापूर्वी मुंबईतल्या आपल्या निवासस्थानावरून भुजबळांचा ताफा राजभवनाकडे निघाल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। प्रसार माध्यमांकडून भुजबळांना प्रतिक्रिया देण्याची विनंती। भावना आहे ऑल इज वेल वेअर द एंड्स इज वेल। शेवट चांगला ते सगळं चांगलं। कोणाला मिळत नाहीये। मी मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे, अजित दादा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल साहेब यांचे आभार मानतो। मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांचे आभार मानतो। मी माझ्या लासलगाव येवला मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो। मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे नेत्यांचे आभार मानतो आणि जे माझ्याबरोबर ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। असं आहे, हे सगळं 8 दिवसापूर्वी ठरलं। मीटिंग झाली आमच्या 8 दिवसापूर्वी, तेव्हा सगळं ठरलं। आणि मग जे आहे अगोदर सोमवारी परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीचं ठरलेलं आहे। धन्यवाद सगळ्यांना। बोला, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। चला ज्याचा शेवट चांगला ते सारं काही चांगलं असं भुजबळ म्हणतात। ऑल इज वेल असं देखील भुजबळांनी म्हटलेलं आहे। पण त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे देखील छगन भुजबळ यांनी आभार मानलेले आहेत। आज सकाळी 10 वाजता राजभवनात भुजबळ यांचा शपथविधी होतोय आणि त्याकरता छगन भुजबळ राजभवनाच्या दिशेनं निघाल्याची ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। कॅबिनेट मंत्रिपदाची भुजबळ शपथ घेण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। अर्थात अन्न आणि नागरी पुरवठा खातं जे धनंजय मुंडेंकडे होतं ते खातं भुजबळांना मिळू शकतं अशी एक दाट चिन्ह आहे। जवळपास आता या सगळ्या संदर्भात शिक्कामोर्तब झालेलंच आहे। अधिकृत घोषणा होणं अद्यापही उर्वरित आहे। शपथविधी सोहळ्यानंतर या सगळ्या संदर्भात स्पष्टता होणार आहे। ही 2 दृश्य आता आपण या क्षणी पाहूया। एकीकडे राजभवन तुम्हाला दिसेल आणि दुसरीकडे दिसेल भुजबळांचा हा ताफा। ही थेट दृश्य राजभवन परिसरातली। याच ठिकाणी अगदी काही क्षणात छगन भुजबळ आता दाखल होते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्या ठिकाणी पोहोचतील, तर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि मुख्य सोहळ्याला, शपथविधी सोहळ्याला आता सुरुवात होईल। जहां नहीं चहना वहां नहीं रहना असं खरं तर छगन भुजबळ यांनी म्हटलेलं होतं। ज्यावेळी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला होता त्यावेळी भुजबळ यांनी केलेली ही शेरो शायरी फार चर्चिली गेलेली होती आणि भुजबळ नाराज असल्याचं स्वतः भुजबळांनीच आपल्या अंदाजात महाराष्ट्राला स्पष्ट केलेलं होतं। त्यानंतर या सगळ्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।